बकऱ्यांची तस्करी चालली आहे, ज्याच्यामध्ये ॲनिमल वेलफेअर ॲक्टचं पूर्णपणे उल्लंघन केलं आहे आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ ॲनिमल ॲक्ट याचंही पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे। या जनावरांना किंवा या मुक्या प्राण्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक डॉक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी असतं, जे ॲनिमल वेलफेअरच्या डिपार्टमेंटकडनं भेटतं की बाबा इतक्या तासासाठी तुम्ही घेऊन चाललाय 6 तासाच्या वर, तर त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी एक डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं। कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना बकऱ्यांची पूर्णपणे बेकायदेशीर तस्करी झाली आणि आमच्याकडं कायद्याने रिपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल ॲक्टनुसार तुम्ही फक्त एका कंपार्टमेंटमध्ये फक्त तुम्ही 30 बकरे किंवा 4 जनावरं ठेवू शकतात। इथं एका कंपार्टमेंटमध्ये 150 जनावरं कोंबलेत आहेत, त्यांना चारा नाही, पाणी नाही आणि रूलनुसार त्यांच्या गाडीमध्ये एक डॉक्टर कंपल्सरी लागतो ॲनिमलचा, पण इथं एकही डॉक्टर नाही आहे। सगळी गुंड लोक भरून गाड्यांची तस्करी चालली आहे। म्हणजे अक्षरशः कायदा ढाब्यावर बसून सामान्य जनतांना हीच जनावरं, मुख्य जनावरं नंतर हॉटेलमध्ये त्यांचा कत्तल करून त्यांचा खून करून खायला देणार, त्यांच्यामुळे कुठली रोगराई पसरणार, काय होणार आणि अजून किती करोनासारखे रोग येणार याचा आपण कोणीच विचार करत नाही आहे। त्यामुळे हे एक सुजन नागरिक म्हणून आम्हाला ही जेव्हा मिळाली माहिती त्यावेळेस आम्ही पावसात उभे राहून रात्रीच्या या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने ही गाडी अडवून इथं आम्ही कायदेशीर गुन्हा ह्याच्यावर दाखल करतो आणि माननीय पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे आणि या सगळ्या मित्रांची एकच विनंती आहे की या गाडीवर कायदेशीर FIR गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ही सगळी जनावरं मोकळी केली पाहिजे साहेब। अक्षरशः तुम्ही बघताल वरती जनावरं आहेत ना साहेब, पडली आहे, त्यांच्या तोंडातनं फेकायचं पाणी नाही आहे। माणूस अर्धा तासापेक्षा जास्त बिना पाण्याचं राहू नाही शकत साहेब। ही जनावरं 5 तास झाली बिना पाण्याचे आणि बिना चाऱ्याचे आहेत साहेब। हो साहेब पुढे साहेब आहेत ना।